पास्टर बापू चौकशी येतील आणि त्यांचं मनोगत व्यक्त करतील. पास्टर बापू चौकशी. सर्वांना जय ख्रिस्त. गोपीचंद पाडळकर तो हम सबको डरा रहा है. हाँ, उसमें ये एक बात है, हमको मिटा सके जमाने में दम नहीं. हे गोपीचंद, हमको मिटा सके जमाने में दम नहीं, जमाना हमसे है, हम जमाने से नहीं. हे बात को याद रखना आप लोग. या ठिकाणी स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी आणि कुठेतरी गुरुला खुश करण्यासाठी हे सगळं काय त्या लोकांनी असं फसलं दुकान मांडलेलं आहे. बाकी आणि त्याने टार्गेट केलं आपल्याला. प्रिय माझ्या देवाच्या लोकांनी, मृत्यूच्या जी ताई आहे राजकीय, ती आमची पण बहीण आहे, पण तिच्या मृत्यूचं भांडवल करून जे एखाद्या समाजाला टार्गेट करणं हे पण चुकीची गोष्ट आहे. कारण संविधान हा सगळ्यांसाठी आहे. माझी मागणी आहे या सरकारला, आदरणीय हे देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि या महायुती सरकारला, की तुम्ही या संदर्भामध्ये जी घटना घडली आणि त्याच्याद्वारे त्याचा फायदा घेऊन जे वांछळ शब्द वापरून तुम्ही समाजामध्ये जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, माझी मागणी आहे की आपण या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावावी, सीबीआय चौकशी लावावी. मी तर म्हणतो नार्को टेस्ट करावी आणि नुसतं त्यांचेच नाही, त्याचा खोटा आरोप लावतोय याची मी नार्को टेस्ट करावी. खरं आहे का खोटा आहे ते, ही मागणी आहे आमची समाज दृष्टीमध्ये करते. म्हणून आज मी या झोपी गेलेल्या सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रिय सरकार, आम्ही शांतीप्रिय लोक आहोत आणि आम्ही फार चांगल्या पद्धतीने जगतोय. कधी कुणाला त्रास देत नाही. विनाकारण छेडून तुम्ही या ठिकाणी कारवा तयार करू नका. जेवढं तुम्ही छेडाल तेवढं आम्ही वाढणार आणि जेवढं आम्ही वाढलो तेवढं आम्ही भेटणार. पण नंतर तुम्ही आम्हाला जबाबदार करू नका. कारण मला एकच माहिती बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिलं आहे. जरी किती कुठला पोलीस ऑफिसर मॅनेज जरी झाला, आत्ताच बातमी आहे काय सातार सांगलीमध्ये त्यांची चौकशी केल्यानंतर असं म्हणतात की त्यांनी बोललेले शब्द त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. अरे असं कसं होऊ शकतं तथ्य नाही? तुम्ही कसं काय बोलता? पोलीस तिथे असणारे साहेब घुगे साहेब असे म्हणतात, त्यांची पेपरमध्ये आज बातमी आहे. पण मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की यांच्यावर कुणावर आमचा भरोसा नाही. आमचा भरोसा संविधानावर आहे, कायद्यावर आहे, कोर्टावर आहे. आणि मी विनंती करतो सगळ्या समितीला आणि विनंती करतो सपोर्ट करणाऱ्या सर्व आमच्या नेता मंडळींना की आपण पूर्णपणे कोर्टाच्या लढाईत आम्हाला सपोर्ट करा. जर हे सरकार जागा नाही झालं तर आम्हाला माहिती आहे बाबासाहेब असं काय व्यवस्थित देऊन लिहून गेलं की यांना जागे व्हावं लागेल. मी शेवटची गोष्ट करेन. मी म्हणेन संविधान, तुम्ही म्हणत जिंदाबाद. संविधान, माझे दोन शब्द संपूर्ण साफ करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय ख्रिस्त.